आशिया चषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सामन्यावर बहिष्कार टाकण्याचं विरोधी पक्षाचं आवाहन। ठिकठिकाणी आंदोलनांना सुरुवात। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडियमला पोलीस सुरक्षा वाढवली। वानखेडे स्टेडियम आवारात बीसीसीआय आणि एमसीएची कार्यालय असल्यानं खबरदारी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नाशिकमध्ये शिबिर। पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात मतचोरी संदर्भात प्रात्यक्षिक। मतचोरी होत असल्याचा दावा करत प्रात्यक्षिक दाखवलं। नागरिकांना समस्या येत असेल तर बिल्डरचं काम थांबवा। पुण्यातील बिल्डरांना अजित पवार यांचा इशारा। केशवनगर भागातील काही सोसायटीतील नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नाही। नागरिकांनी याची तक्रार अजित पवारांकडे केली। पुण्यातील मुंढवा परिसरात अवैध मद्यविक्री होत असल्याची नागरिकांची अजित पवारांकडे तक्रार। तुम्ही शहाणे बना आणि अवैध दारू विक्री करण्याचे धंदे बंद करा, दादांची तंबी। राज्यातील ॲलोपॅथी डॉक्टर गुरुवारी संपावर जाणार। होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीवरून नवा वाद। आज आणि उद्या विदर्भात जोरदार पावसाचा इशारा। पावसाचे सावट 22 सप्टेंबरपर्यंत राहण्याची शक्यता। 18 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अशा पावसाचा अंदाज। ई-पीक पाहणी नोंदणी 20 सप्टेंबरपर्यंत करता येणार। नोंदणीसाठी 6 दिवसांची मुदतवाढ। आतापर्यंत सरासरी 40% नोंदणी। पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाकडून बॅनर। लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्याप्रमाणे वयाची 75 वर्ष झाल्याने राजकीय संन्यास घेऊन राजीनामा देतील अशा आशयाचे बॅनर। मुंबईच्या वांद्र्यातील नवीन शासकीय वसाहतीमधील 6 इमारतींकरता बोरवेल खोदकामाचं भूमिपूजन। आमदार वरुण सरदेसाई यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी हे देखील उपस्थित होते। लखनौ विमानतळावर इंडिगोच्या विमानाचा अपघात टळला। वेग वाढवूनही विमानाला टेक ऑफ करता आला नाही। धावपट्टी संपण्यापूर्वी कॅप्टनने विमान रनवेवर थांबवलं। विमानात समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांच्यासह 151 प्रवासी होते।